या ठिकाणी जास्त वेळ कशी असावी हे आपल्याला जर पाहायचं असेल तर त्याचं एक आदर्श आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब, त्यांना आपण आऊसाहेब या नावाने पण म्हणजे त्या सर्व परिचित अशा आहेत. तर त्यांच्या जीवनातला आताच एक प्रसंग तुम्ही आपल्याला पटेल सरने सांगितलं. तर असे त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आहेत. असं अनेक प्रसंगांनी त्यांचं जीवन काठोकाठ भरलेलं असं आहे. म्हणजे आपल्याला आदर्श अशा माता त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. जर जिजाऊ साहेब नसत्या, आऊसाहेब नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले नसते. एवढं आपल्या महाराष्ट्रावर आणि आपल्या भारत देशावर त्यांचे उपकार आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा एक वीर पुरुष, त्या स्वतः वीर माता असल्यामुळं आणि एक चांगल्या आई असल्यामुळं त्या घडू शकलेल्या. तर त्या काळात जी परिस्थिती होती, त्या काळातली परिस्थिती त्यांना घडवण्यासाठी म्हणजे तेवढी सक्षम नसताना सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा पूर्ण जे काही आपण मिलिटरी ट्रेनिंग म्हणतो ते पूर्ण त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं होतं. कारण त्यांचे वडील जे होते ते सरदार होते. तर बादशहाकडे त्यांचे वडील चाकरी करायचे हे त्यांना आवडत नव्हती ती गोष्ट. आणि त्यांनी बघितलं होतं की जे मराठी लोक असतात ते सर्व त्या काळामध्ये मराठा खूप पराक्रमी असून सुद्धा ते बादशाहाकडे चाकरी करायचे, त्या ठिकाणी सरदाराच्या पदावर ते राहत होते. आणि हे सरदार काय करायचे, आपापसामध्ये त्यांचे संघर्ष व्हायचे. ते आपापसामध्ये त्यांचे संघर्ष चालायचे आणि त्याच्यामधूनच त्यांचा बऱ्याच जणांचा मृत्युमुखी पाडायचे बघा. आणि जे काही त्यांचं पराक्रम दाखवायचे ते कोणासाठी दाखवायचे, बादशाहासाठी. मग बादशाहासाठी यांनी किती जरी पराक्रम दाखवला तरी शेवटी बादशाह काय करायचं, बादशाहाला असं वाटलं की मराठा सरदार जो आहे जरा जास्त म्हणजे वरती चाललाय. मग त्याला काय करायचं, त्याचं ऑटोमॅटिक दुसऱ्याला करवी त्याचा लगेच ऑटोमॅटिक कार्यक्रम करून टाकायचा. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं, त्याला म्हणजे मौत के घाट होतो उसको उतारा जाता. हेच म्हणजे काय, त्या काळामध्ये जे मराठी होते त्यांची एक हैसियत होती. तर अशा काळामध्ये जिजाऊ साहेबांनी तो संघर्ष खूप त्यांनी जवळून पाहिला होता. म्हणून त्यांनी ठरवलं की त्यांचे पती शहाजी राजे हे जरी सरदार असले, त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे जरी सरदार असले तरी त्यांचं पोटी जो मुलगा जन्माला येईल त्याला ते तसं करू देणार नाही, त्याला एक राजा बनवतील, एक आदर्श राजा. त्याच्यासाठी त्यांच्या मनामध्ये रामराज्याची कन्सेप्ट होती की आदर्श राजा जो काय अयोध्येचे राम आदर्श राजा मानले जायचे. तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तशा प्रकारे शिवबावर त्यांनी संस्कार केले. लहानपणापासून तसे संस्कार त्यांना वीर पुरुष बनवण्यासाठी, एक आदर्श त्यांना व्यक्ती बनवण्यासाठी, आदर्श राजा बनवण्यासाठी, रामराज्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी शिवबाला लहानपणापासून रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. अनेक साधू पुरुष जे काही विचारवंत त्या ठिकाणी संत महंत होत आणि जे काही पराक्रमी त्या अगोदरचे लोक होऊन गेलेले, जसे भगवान राम, भगवान कृष्ण, भीम, अर्जुन, अशा अनेक, भीष्म असतील, कर्ण असतील. तर अशा अनेक ते वीर पुरुषांची त्यांना काय करायचे, ते गोष्टी सांगायच्या. मग त्याच्यामधून शिवाजी महाराजांना एक स्फूर्ती मिळत असत, प्रेरणा मिळत असत की आपण पण अशा प्रकारे महान व्यक्ती बनावं आणि आपल्या देशाच्या विकासामध्ये काहीतरी आपलं योगदान, मोठं योगदान, भरीव योगदान आपण देऊ शकतो का, ह्या प्रजेला आपण कसं सुखी करू शकतो. ही प्रजा कशी होती, त्या काळातली जी प्रजा होती, जी रयत होती, कंटिन्यू जे आक्रमण होत होती, कुणी यायचं भारतावर आक्रमण करायचं आणि भारतातली संपत्ती लुटायचं. मग इथले जे काही महिला असतील, छोटे छोटे मुली असतील, यांचं शोषण व्हायचं मोठ्या प्रमाणावर.
आणि आपला देश जो आहे का एकदम दहशतीच्या वातावरणामध्ये जगत होता. आणि त्या काळामध्ये लोकांना शिक्षण नव्हतं, काहीच नव्हतं. त्याच्यामुळे लोकांचं जीवन असुरक्षित बनलं होतं की लोकांना आपल्या धर्माची किंवा आपले जे देवी देवता असतात त्यांची सुद्धा पूजा करता येत नव्हती, आराधना करता येत नव्हती. अनेक मंदिरं त्या काळामध्ये नष्ट केली गेली होती. तर जे काही बादशाह लोक बाहेरच्या देशावरून, अफगाणिस्तानहून यायचं, कोणी तुर्कस्तान, असे अनेक बाहेरून यायचे आणि तिथली संपत्ती पण लुटायचे. पण इथल्या लोकांच्या धार्मिक ज्या भावना आहेत आणि एकंदरीत जे काही सामाजिक आपलं भरपूर प्रमाणामध्ये नुकसान त्या काळामध्ये हातोनात चालू होतं. आणि याच्यामध्ये आपली जनता बळी पडलेली होती. मग अशा काळामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक तयार केलं की तू या परिस्थितीच्या विरोधात उभा राहा. त्याच्यासाठी बालपणापासून शिवाजी महाराजांवर एक संस्कार त्यांनी केला होता की महत्वाचा संस्कार होता ते काही संघटन, की तू संघटन बनव. मग शिवाजी महाराजांनी लहानपणापासून त्यांची सवंगडी गोळा केलेली आणि त्या सवंगड्यांना एक व्यवस्थित त्यांनी एक स्वराज्याची कन्सेप्ट त्यांच्या समोर ठेवली की आपल्याला असं स्वराज्य माझ्या मनामध्ये आहे आणि आपल्याला स्वराज्य बनवायचे. मग त्यांचे जे काही बालमित्र होते त्यांना घेऊन त्यांनी सुरुवात केली त्याच्यासाठी. आणि जिजाऊ साहेबांनी त्यांना पूर्ण त्यासाठी मार्गदर्शन, सहकार्य, सर्व काही जे काय आपण म्हणतो आदर्श माता असल्यामुळे त्यांनी काय फक्त आपल्या मुलावर त्यांनी आंधळ प्रेम नाही केलं की माझा मुलगा असं नाही. देशासाठी त्याला स्वतःच्या मुलाला पणाला लावायची सुद्धा त्यांची म्हणजे तयारी होती. आणि असं काहीच नव्हतं की त्यांना शिवबा असा एक मुलगा होता. शिवबाच्या अगोदर सुद्धा त्यांना एक मुलगा होता, त्यांचा संभाजी राजा. त्यांना एक अफजल खाना नावाचा जो सेनापती आहे त्या अफजल खानाने काय केलं होतं, कपट करून संभाजी राजांना, शिवाजी महाराजांचे मोठे बंधू, त्यांना मारलं होतं. आणि जिजाऊ साहेब जे आहे त्यांना अनेक या दोघांच्या व्यतिरिक्त अजून मुली पण होत्या आणि अनेक अपत्य त्यांना झालेले. काही अपत्य त्यांचे जे काय ते त्या काळामध्ये मृत्युमुखी पडलेले. तर अशी परिस्थिती होती. अतिशय जी एक आई होती जिच्यावर अतिशय प्रेशर होतं बाबा, त्यांच्यावर असं प्रेशर होतं की आपल्याला एवढ्या म्हणजे कठीण काळामध्ये एक मुलाला वाढवायचंय, त्याला लहानाचं मोठं करायचं आणि त्याला एक चांगला माणूस बनवायचा, हे त्यांच्यावर खूप मोठा प्रेशर होतं. आणि त्यांचं जे काही शहाजी राजे होते ते काही तुमचे वडील तुमच्या सोबत राहतात तशी त्यांच्या सोबत ते राहत नव्हते. त्यांना जागीर दिलेली होती बादशाह आणि त्यांना वेगवेगळ्या मोहिमेवर जावं लागायचं. सरदार असल्यामुळं बादशाह सांगून त्या मोहिमेवर त्यांना युद्ध करण्यासाठी जावं लागायचं. तर शहाजी राजे होते त्यांच्या मनामध्ये सुद्धा कधी संपत्तीचं असं लालच नव्हतं त्यांच्या मनामध्ये. कधीच कोणाची संपत्ती पाहून त्यांच्या असं तोंडाला पाणी सुटलं असा काही प्रसंग कधी घडलेला नाही. अतिशय निस्वार्थ भावनेने त्यांना कोणत्या पदाची लालसाही नव्हती. शहाजी राजांना असं कधी वाटलं नाही की बादशाहकडून मी काय करतो 15-20 गावं मागून घेतो त्या गावाचा मी राजा बनणार, अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये काहीच नव्हतं. म्हणजे अतिशय निस्वार्थ अशा भावनेने त्यांनी सेवा केलेली. म्हणून बादशाह सुद्धा त्या गोष्टीला ओळखत होते. आदिलशाह, निजामशाह ज्यांच्याकडे पण ते नोकरी केली सरदार म्हणून ते ओळखत होते की शहाजी राजे पराक्रमी असण्यासोबत सुद्धा त्यांची निस्वार्थ अशी भावना आहे. त्याच्यामुळे ते खूप जीव टाकायचे, त्यांचे खूप जीव लावायचे शहाजी राजांना. मग शहाजी राजांच्या एकेकाळी असा सुद्धा टाइम आला की शहाजी राजांना कैद केलं गेलेले बादशाहद्वारा. त्या काळात सुद्धा शहाजी राजांना सोडवण्यासाठी जिजामाता एकट्या बाहेर पडल्या होत्या. म्हणजे ते म्हणे कोणी आलं नाही तरी माझ्यासोबत चाललं, पण एकटाच माझा घोडा घेऊन मी जाणार आणि बादशाहचं मुंडकं छाटू राहते म्हणे. अशा पद्धतीने त्या ज्या होत्या अतिशय पराक्रमी, संघटन चातुर्य त्यांच्यामध्ये होतं आणि असे अनेक गुण त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये त्या ठिकाणी बिंबवलेले. अशा वीर मातांना या ठिकाणी नमन करतो जिजाऊ साहेब. त्यांना मानाचा मुजरा स्मॉल वंडर स्कूल तर्फे.
हिंदू धर्माचं 1893 साली शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये, अमेरिकामधले जे शिकागो नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जागतिक धर्म परिषद भरली होती. तर त्या ठिकाणी हिंदू धर्माचं तत्वज्ञान पूर्ण जगाला सांगणारे आणि त्यांच्या एका वाक्यासाठी ते त्या काळापासून प्रसिद्ध झाले. पहा, त्या सभेमध्ये त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं की माझ्या येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, असं त्यांनी वाक्य उच्चारल्यानंतर टाळ्याचा त्या ठिकाणी कडकडाट झालेला आहे. तर आता आपण सर्वजणांनी टाळ्याचा एकदा कडकडाट करायचा. तर त्यांनी बंधू आणि भगिनींनो, माझ्या येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो असं म्हणल्यानंतर लगेच अमेरिकन लोक एकदम आश्चर्यचकित झालेले आणि त्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. शिकागोची धर्म परिषद एकदम गाजून टाकण्यात गेली तेवढे एकाच वाक्याने. आणि फक्त तेवढंच नाही बोलले ते, त्याच्यानंतर त्यांनी हिंदू धर्माचं महत्व जगाला सांगितलं की सनातन जो हिंदू धर्म आहे तो सर्व धर्माचा त्या ठिकाणी उगम आहे, तिथून अनेक धर्म निर्माण झालेले आणि हिंदू धर्म हा काही भेदभाव करणारा धर्म नाही, तो सर्व धर्माला घेऊन चालणारा आणि सर्व धर्मांना त्या ठिकाणी आपल्यामध्ये असं समाविष्ट केलेलं आहे, असा तो धर्म आहे, महान धर्म आहे. उदार मतवादी दृष्टिकोन असणारा हिंदू धर्म जो सनातन धर्म म्हणून आपण ओळखतो, त्याचं महत्व पटवून दिलेलं ते जगाला त्या जागतिक धर्म परिषदेमध्ये. आणि तिथूनच मग अमेरिकन लोक जे काय असतील, जे काही विदेशी लोक असतील, गोरे लोक, त्यांना भारतात येऊ वाटायला लागलं बाबा की इथे येऊन आम्ही योगा करणार, इथं आम्ही पंढरपूरला जाणार, आम्ही जेजुरीला जातो आणि जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतो, किंवा मग आम्ही त्या ठिकाणी वाराणसीला जातोय आणि गंगेची आंघोळ करतो, तिथं आम्ही ध्यानधारणा करणार, आम्ही योगा करणार, आम्ही कुंभमेळ्याला हजेरी लावणार. हे सर्व त्यांना हिंदू धर्माविषयी त्यांचं गुढ वाढत गेलं, आकर्षण निर्माण झालं त्यांच्या मनामध्ये. आणि अनेक लोकांनी ते ख्रिश्चन धर्म सोडून त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे, गोऱ्या अमेरिकन लोकांना. तर कोणाचं धर्म परिवर्तन करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलेले नव्हते विवेकानंद, पण हिंदू धर्म कुठंतरी एक दुर्लक्षित आपल्या देशामध्येच खूप त्या ठिकाणी दुर्लक्षित झालं होतं. त्याला एक मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि त्याला एक नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचं ठरवलं होतं की जगाला जागा करायचे आपल्याला. आपले जे काही हिंदू बांधव आहे ते आपल्या धर्माला विसरत चाललेले आहे आणि अनेक अनिष्ट रूढी परंपरेचे ते नादी लागलेले. आणि खरा हिंदू धर्माची जी महत्वाची शिकवण आहे, मानवता, ही कुठंतरी ते विसरत चाललेले हे लोकांना समजावं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पुढाकार घेतला की मी जाणार आणि त्या ठिकाणी काय करणार, शिकागो धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं, हिंदू तत्वज्ञानाचं, अध्यात्माचं जगाला महत्व समजून सांगणार. याच्यासाठी ते गेले आणि अस्खलित इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी भाषण दिलेले. तर तेवढ्यावरच ते थांबले नाही, तर भारतात येऊन त्यांनी त्यांचे जे काही गुरु होते रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या ठिकाणी बेलूर नावाचा जो मठ होता त्या मठामधून त्यांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे आणि अनेक समाजोपयोगी कामामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. त्यांनी ठरवलं होतं की मानवता आणि दुसऱ्या मनुष्याची सेवा करणं हाच सगळ्यात मोठा धर्म आहे, असं ते मनामध्ये घेऊन चालले आयुष्यभर. त्याच्यासाठी त्यांनी लग्न सुद्धा केलं नाही. मला असं सांगायचं नाही तुम्ही न करू म्हणून, तुम्ही गोसाई होऊन जा असं नाही म्हणायचं मला. तुम्ही लग्न अवश्य करा, पण आपल्या कुटुंबाच्या पलीकडे पाहण्याची आपल्यामध्ये वृत्ती निर्माण झाली पाहिजे की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. ही माणसाच्या मनामध्ये भावना असली पाहिजे. कारण एखादा व्यक्ती ज्या वेळेस बनतो तो फक्त त्याच्या घरच्यामुळे नाही, तर समाजाने खूप काही त्याच्यासाठी केलेलं असतं, प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या. त्या समाजाच्या ऋणातून कुठेतरी मुक्त होतो. हे आपला मनुष्य धर्म आहे. तर अशा पद्धतीने त्यांची विचारसरणी लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे असे होते
अतिशय श्रीमंत घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता. वडील मोठे नोकरीला होते, हुद्द्यावर होते. त्यांच्या वडिलांचं नाव होतं विश्वनाथ बाबू आणि आईचं नाव होतं भुवनेश्वरी देवी. कलकत्ता इथं त्यांचा जन्म झालेला आहे पहा 1863 मध्ये, 12 जानेवारी 1863. आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे पहा 1902. 1902 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर फक्त अवघं 39 म्हणजे 39 वर्षाचं आयुष्य लाभलं त्यांना. त्या 39 वर्षामध्ये त्यांनी इतकं काही केलेलं आहे की अजून पण आपण जे काही रामकृष्ण मिशन नावाची संस्था चालते पहा ती अजून सुद्धा कार्यरत आहे. बरेच ठिकाणी समाज उघडलेले, पण त्यांचं कार्य त्या ठिकाणी अजून चालू नाही. पण रामकृष्ण परमहंस यांनी जे सांगितलेलं होतं त्यांना की जो समाज त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केला होता विवेकानंदांनी, त्याचं कार्य रामकृष्ण मिशन नावाचा जो समाज होता तर त्याचं कार्य अजून आज तागायत चालू आहे. समाजसेवेचं व्रत त्या लोकांनी घेतलेलं आहे. अजून पण ते पुस्तकं वगैरे आपल्याला मिळतात बाजारामध्ये वाचण्यास. तर त्यांचा एक मुख्य विषय होता तत्वज्ञान, की हिंदू धर्म काय, ऍक्च्युअल हिंदू धर्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, दोन्हीचं कसं ताळमेळ बसवायचं, ध्यानधारणा काय असते, योगा काय असतं, हे पूर्ण जगामध्ये त्याचा प्रसार प्रचार अजून पण चालतो. रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्य, मानवताची सेवा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून ते चालू आहे. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला वेळ कमी असल्यामुळं वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी एक आमंत्रण दिलं गेलं. त्याच्याबद्दल मी कृतज्ञ भावना व्यक्त करतोय. धन्यवाद.